ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जुल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकोती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य बुद्ध श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्रमण सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भवेजी हो, चातुर्माच्या कलस्थापनेपासून आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्रीराम कथा चालू आहे आणि या कथेची वाचना चालू आहे। आणि आपण बघत होतो गेल्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी श्रीराम कथेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं दशरथाच्या मनामध्ये वैराग्याचे भाव निर्माण झाले आणि ते वैराग्याचे भाव निर्माण झाल्यानंतर दशरथानं ते भाव सगळ्या मंत्र्यांना सांगितल्यानंतर की मी वैराग्य मला झालेला आहे आणि मी दीक्षा घेऊन निघून जाणार आहे हे सांगितल्यानंतर तुम्हाला माहिती आहे रामायणची सगळी कथा तिथनं चालू झाली। आणि त्यानंतर जी कैकेयी होती तिनं आपल्या मुलग्यासाठी जो वर राखून ठेवला होता तो वर मागून घेतला आणि वर मागितल्यानंतर ज्यावेळी दशरथानं श्रीराम यांना बोलवून ती वराची आणि सगळी घटना सांगितल्यानंतर श्रीरामांनी हसत खेळत आपल्या वडिलांचा वर पूर्ण व्हावा म्हणून त्या वडिलांच्या शब्दासाठी स्वीकृती दिली आणि त्यांनी वनामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। इथपर्यंत आपली कथा आली होती। प्रसंग इथपर्यंत आला होता आणि ज्यावेळी श्रीराम आपल्या मातेजवळ गेले होते, मातेनं तिनं श्रीरामाने प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर मातेस सांगितलं की मी वनामध्ये निघून जाणार आहे। त्यावेळी मातेच्या डोळ्यातून अश्रू चालू झाले आणि माता रडू लागली आणि माता रडत रडत श्रीरामांना म्हणू लागली की हे पुत्र, तू सोडून जाशील परंतु माझ्याकडे कोण बघणार, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते।
पहिल्या वेळी प्रणाम केला होता त्यावेळी माता म्हणत होती, आमच्या जीवनामध्ये कोण असणार, माझं कोण बघणार, आम्ही कुणाच्याकडे बघून जगणार, हे सगळं म्हणले होते. आता दुसरा ज्यावेळी प्रणाम झाला आहे त्यावेळी ती माता म्हणत्या की मी सुद्धा तुमच्यावर येतो. त्यावेळी श्रीराम म्हणतात की हे माते, आम्ही ज्या मार्गावर जाणार आहे त्यावर सगळे दगड काटे कुठे आणि रस्ता आहे, तो रस्ता सगळ्या दगड काट्यांचा रस्ता असणार आहे. त्या रस्त्यावर जात असताना तुझे जे चरण आहेत ते रक्तरंजित होऊ नयेत असल्या मार्गावर फक्त आम्ही जाण्यास सक्षम आहे, तू या मार्गावर येऊ नयेस म्हणून ते प्रणाम करताना तिथनं निघून जातात. निघून गेल्यानंतर आता पुढची तयारीमध्ये ज्यावेळी श्रीराम आपल्या बाणांना तयार करतात आणि त्याच वेळी सगळ्या घटना सगळ्यांचे आता निरोप घेत असताना परत आणि शेवटच्या समयाला दशरथांना एकदा प्रणाम करून येतात. दशरथाचं मन त्यावेळी पूर्णपणे द्रवित झालं होतं की कोणत्या मोहाच्या कारणामुळं आणि कोणत्या माझ्या कर्माच्या उदयामुळं स्नेह भावनेमुळं मी हे बांधलं आणि याच्यामुळं माझ्या पुत्राला वनामध्ये जावं लागत आहे अशी भावना दशरथाच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु श्रीरामांनी त्यांचा चेहरा बघूनच ओळखलं की पिताश्रींच्या मनामध्ये काय चिंतन चालू आहे आणि काय चर्चा चालू आहे. प्रसंग आहे तो पितापुत्रांचं वात्सल्य आणि पूर्ण परिवाराचं वात्सल्य, त्या वात्सल्याचा प्रसंग आपल्यासमोर उपस्थित होत आहे. आणि ज्यावेळी ही स्थिती निर्माण झाली त्यावेळी ही स्थिती निर्माण झाल्यानंतर श्रीराम आपल्या पिताश्री म्हणतात की हे पिताश्री, तुम्ही कोणतेही चिंतन कोणत्याही मनात विकल्प करू नका. तुम्ही तुमचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णयावर तुम्ही दृढ राहा. मी माझा निर्णय घेतला त्या निर्णयावर दृढ राहतो. तुमचा वर पूर्ण होऊन दे आणि माझी इच्छा जी आहे ती माझ्या वडिलांची सेवा करण्याची इच्छा पूर्ण होऊन दे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पूर्ण व्हाव्यात आणि याच्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावा असे म्हणतात आणि प्रणाम करतात आणि परत निघून जातात. निघून गेल्यानंतर आता श्रीराम आपल्या आईच्या रूममध्ये जातोय. परत एकदा आईचा शेवटचा निरोप घ्यायचा. आपल्या खांद्यावर बाण लावलेला आहे, सगळी तयारी जाण्याची झालेली आहे. तो आईच्या रूममध्ये गेल्यानंतर, कक्षामध्ये गेल्यानंतर, महलामध्ये गेल्यानंतर श्रीराम परत एकदा आईच्या चरणावर आपले दोन्ही गुडघे टेकून हात आणि डोकं नतमस्तक होऊन आपल्या मातेला प्रणाम करतोय आणि मातेला म्हणतोय की मी आता निघत आहे आणि तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद द्यावा. आता हा प्रसंग उपस्थित झाल्यानंतर जी श्रीरामांची माता कौशल्या, तुझ्या मनामध्ये परत आणि एवढं दुःखाने वेदना चालू झाल्या. मुलगा कसाही असला, काहीही असला, काय तर झालं तर आईचं मन पूर्णपणे द्रवित होतंय. इथं तर मुलगा सर्व गुणांनी आणि सर्व कलेंनी युक्त असा मुलगा असणारा मुलगा आपल्याला सोडून चाललाय. प्रसंग कसा असेल बघा. तुम्ही नुसता तुमचा मुलगा कुठं यात्रेला, ट्रिपला किंवा नोकरीला जाणार असला, तुमच्या मनात काय काय होते बघा. इथं तर या मातेला हा मुलगा किती वर्षासाठी सोडून जाणार आहे हे सुद्धा माहीत नाही. आणि जो राजा होण्याच्या मार्गावर असणारा पुत्र आहे, ज्याच्याजवळ सगळी क्षमता आहे, सगळे गुण आहेत, सगळ्या कला ज्याच्याजवळ आहेत, तो मुलगा त्या मातेला सोडून असल्या मार्गावर जाणार आहे की त्या मार्गामध्ये साधारण व्यक्ती सुद्धा राहू शकत नाही. त्या ठिकाणी ज्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये राहणारा मुलगा आता जाणार आहे म्हटलं मातेचं मन जे हृदय आहे ते अतिशय द्रवित झालं आणि ती जो जरा थांबरडा फोडून रडायला लागली की काहीही करून हे पुत्र तू मला सोडून जाऊ नकोस आणि जर जाणार असेल तर तुझ्याबरोबर मला सुद्धा घेऊन जा, अशी याचना ती श्रीरामांना त्यांची माता करू लागली. तरी सुद्धा आपलं मन घट्ट श्रीरामजी करतात, कारण की सगळ्या नीतीमध्ये आणि सगळ्या धर्माच्या कक्षेमध्ये निपुण असणारे ते श्रीराम कुणाच्या अशा थापांना आणि भुलांना, थापा आहेत काय, होयच आहे. जर धर्माच्या अपेक्षेने जर बघितला, हा संसार प्रपंच हे सगळं काय आहे, हे तेवढं पाठ आहे बा. आसार आणि निस्सार आहे, तरी बी सोडायची भाऊ आहे ना. सगळे जे पुत्र
परिवारवाले आहेत ते सगळे आहेत, ते निश्चित रूपानं तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या मार्गामध्ये कधीही प्रयत्न करणार नाहीत, मदत करणार आहेत, उलट तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये राडाच घालणार आहेत. हे मी सांगितलं नाही हं, इथं आचार्य भगवान सांगायला ते मांडवले. श्रीरामांनी आपलं मन घट्ट केलं आणि तिथनं लक्ष्मणासहित ते तिथनं बाहेर पडले. आता सगळ्या माता, पिता, सगळे बंधू तिथं उपस्थित राहिलेत. त्यावेळी आता त्यांना सगळे जे बंधुराज आहेत ते आलिंगन द्यालेत आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. सगळ्या माता आहेत, त्या मातांना सुद्धा दुःख व्हायलंय. एक माता तेवढी एक बाजूला उभी होती, अंतरंगात दुःख होतं परंतु ते द्रवित होत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही, सगळं तुम्ही ऐकलंय, रामायण ऐकायलाय. सगळेजण आलिंगन द्यालेत, सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूची धार, अश्रूची पाठ निघा लागलेले आहेत. आणि तो प्रसंग आहे त्यावेळी लक्ष्मण मनामध्ये विचार करायला आहे. लक्ष्मीच्या मनामध्ये भाव निर्माण व्हाल्यात. एवढा क्रोधानं तो तृप्त झाला होता. कृप्त म्हणाले, कृप्त, तृप्त नव, कृप्त. क्रोधाने एवढा कृप्त झाला होता की शरीर पूर्ण लालबुंद बनलं होतं. तो मनामध्ये विचार करतोय, मी जाऊन आत्ता पिताश्रींना ठणकावून सांगावं की असल्या मुलग्याला जो सगळ्या नीतींनी, कलांनी, सगळ्या गुणांनी आणि धर्मासहित आहे, त्या पुत्राला तुम्ही वनामध्ये पाठवून न देता आत्ता त्याचा राज्याभिषेक करा आणि राज्यावर त्यालाच बसवा म्हणून मी सांगू काय, असं मनामध्ये तो भाव करलाय. तिथं उभारून श्रीराम वनाकडे चालल्यात आणि त्यावेळी लक्ष्मणाची अंतरंगात ही भावना चालू आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एवढा तो क्रोधानं क्रुद्ध झालाय तरी सुद्धा थोड्या वेळानं परत श्री लक्ष्मण विचार करतोय की मी हे माझ्या प्रेमापोटी मी सगळं मनामध्ये बोलालोय. मी वडिलांना जाऊन सांगितलं, वडिलांचं मन जर क्रुद्ध झालं तर काय होईल. आणि श्रीरामांनी निर्णय घेत असताना योग्य ते निर्णय घेतला, कारण की सगळ्या नीतीमध्ये आणि सगळ्या कलेमध्ये ते निपुण आहेत. त्यांना आपण निर्णय घ्यायला लावणे हे त्यांचा कमीपणा असेल असं म्हणतोय आणि तो गप बसतोय. त्याच्यापेक्षा आपणच काय करावं, त्यांच्या पाठोपाठ आपण जावं. कोण म्हणालाय? लक्ष्मण. त्याने ही सगळी भावना मनामध्ये केली की अशा कोणत्या जगातल्या कोणत्या भावावर असला कोणताही प्रसंग कधीही येऊ नये, अशी भावना तो लक्ष्मण मनामध्ये अंतर्गत करलाय. आणि माझ्या भावावर जशी आता वेळ आलेली आहे अशी कुठल्याही भावावर येऊ नये, कुणावरही कुठल्याही राजावर येऊ नये, असा नीतीने युक्त असणारा, धर्मानं सहित असणारा, सगळ्या कलेमध्ये निपुण असणारा आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाची भाव असणारा असा जो माझा भाऊ आहे, त्याच्यावर ही वेळ आलेली आहे, ही वेळ कुणावरही येऊ नये अशी भावना तो लक्ष्मण मनामध्ये करतोय. त्यावेळी सगळ्यांचे आलिंगन घेत असताना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रुधार चालू आहे. काय काय जण तिकडं श्रावक श्राविका लांबून आता बघायल्यात. सगळ्यांच्या डोळ्यातून एवढे अश्रू बाहेरल्यात की ते जिथं आचार्य भगवंतांनी असं वर्णन केलेलं आहे की ज्यावेळी मी दुपारच्या वेळेमध्ये हे वाचत होतो, कारण की वाचत असताना एकदा वाचल्यानंतर बाकीच्या गोष्टी आठवतात. सगळं वाचत असताना असं वाटत होतं, आचार्य महाराजांनी एवढं कथन सुंदर रीतीने केलेलं आहे. ज्यावेळी ते श्रावक श्राविका, एक एक श्रावक श्राविका ज्यांचं रामावर पूर्णपणे श्रद्धा नव्हतं, ज्यांचा रामावर जीव होता की आपला राजा असा आहे आणि त्या राजानं आपल्याला मदत केलेली आहे, त्यांनी तर एवढे रडत होते की आचार्य महाराजांनी असं वर्णन तिथं केलेलं आहे की त्यांच्या रडण्यामुळं, त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूमुळं पायामध्ये चिक्कल निर्माण झाला होता. काय परिस्थिती असेल की अश्रुधारामुळं पायामध्ये चिक्कल होणे. जास्त आनंद झाला तरी सुद्धा अश्रू येणं आवश्यक आहे आणि ज्या दुःख झालं तरी सुद्धा अश्रू येणं आवश्यक आहे. की असा एक व्यक्ती जो आदर्श पुरुष आहे तो सोडून जातोय म्हटल्यानंतर अश्रूची धार निघत होते. त्यावेळी सगळ्यांचा निरोप श्रीरामाने आपलं हृदय कठोर बनवून, पूर्णपणे आपल्या हृदयावर दगड ठेवून पूर्ण आपलं हृदय कठोर बनवलं आणि कठोर बनवून सगळ्यांना आलिंगन देत आपल्या सगळ्या मातेंची आणि आपल्या पिताश्रींची काळजी सगळीजण मिळून घ्या हे म्हणत असताना राम जसं तिथनं पुढं भावांच्या पासून पुढे निघलेले आहेत, आता सगळ्या माता एका ठिकाणी उभारलेल्या आहेत.
त्या सगळ्या मातांच्या मध्ये सगळ्या माता उभारलेल्या आहेत. आदर्श आणि व्यवहार पुरुष कसे असतात बघा. त्या सगळ्या माता एकाच ठिकाणी लाईनीमध्ये उभारलेल्या आहेत. त्यावेळी श्रीराम त्या सगळ्या मातांच्या मधील जी कैकेयी माता होती त्या कैकेयी मातेच्या जवळ जातात, त्यांचे चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम करतात आणि म्हणतात, मला आशीर्वाद द्यावा, मी वनामध्ये चाललोय. आत्तापर्यंत सगळ्या मातांच्या हृदयामध्ये आणि डोळ्यामध्ये अश्रू होते. जिच्या हृदयामध्ये फक्त अश्रू होते, डोळ्यामध्ये अश्रू नव्हते, आता तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले. ती कैकेयी सुद्धा हंबरून रडायला लागली. सगळ्या माता सुद्धा रडागल्या. सगळ्यांनी त्या श्रीरामाला आलिंगन दिलं आणि सगळ्यांनी परत एकदा निवेदन केलं की हे पुत्र, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व गुण संपन्न असलेला पुत्र निघून चालला की सगळ्यांना दुःख लय होते. नुसतं पुत्र सोडावं, सर्व गुण संपन्न नवरा सोडून चालला तरी दुःख होते. सर्व गुण संपन्न पत्नी सोडून चालली तरी दुःख होते. सर्व गुण संपन्न मुलगा सोडून चालला चालूच आहे. सर्व गुण संपन्न परिवारातील कोणी सदस्य निघून चालले तरी दुःख. ज्यांच्याजवळ गुणांचा भंडार आहे अशा कोणी व्यक्ती आपल्यापासून दूर जात असेल तर सगळ्यांना दुःख होते. तशीच परिस्थिती त्या मातेंच्या बाबतीत झाली होती की ज्याच्याजवळ सगळ्यांच्या पेक्षा, सगळ्या मुलांच्या पेक्षा, सगळ्या मुलांच्यात जे गुण आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्या मुलांच्यात सर्वश्रेष्ठ गुणधारी असणारा मुलगा आहे, तो आपल्याला सोडून चाललाय. त्या सगळ्या मातांचं हृदय आणि डोळे सुद्धा अश्रूने पूर्णपणे भरले होते आणि त्या रडत आहेत. त्यावेळी परत आणि आपलं हृदय घट्ट तो श्रीराम बांधतोय. त्याचं हृदय सुद्धा द्रवित झालं होतं, परंतु तो कुणाला दाखवत नव्हता. जे गुणधारक असतात ते तसेच असतात. हृदय द्रवित होते परंतु ते कधी दाखवत नाही. त्यावेळी ते हृदय द्रवित झालेलं सगळं हृदय बांधून घेतोय आणि आपल्या मातेंचा परत एकदा सगळ्यांना प्रणाम करून तो निरोप घेतोय. तिथनं पुढच्या स्टेपमध्ये पिताश्री होते. पिताश्रींच्या चरणावर गुडघे टेकून डोकं नतमस्तक होऊन तो श्रीराम प्रणाम करतोय. त्यावेळी तो प्रणाम केल्या श्रीरामांनी दशरथाचं पूर्ण हृदय आणि डोळे भरून येतात आणि ते रामाला उचलतात, आलिंगन देतात आणि आपल्या डोळ्यातून अश्रू काढून जोर जोरात रडायला चालू करतात. त्यावेळी त्यांच्या हृदयातून ते रडत असताना त्यावेळी त्यांच्या हृदयातून आणि मुखातून शब्द येतात की हे श्रीराम, तुझ्यावर हा प्रसंग आलाय, तो माझ्यामुळे आलाय. त्यावेळी श्रीराम आपलं हृदय घट्ट करतात आणि म्हणतात, हे पिताश्री, तुमच्यामुळं काही नाही. आमचा धर्म असा सांगतोय की ही प्रसंग, हा वेळ माझ्यावर आलाय, त्याचं मूळ कारण काय असेल तर माझं कर्म आहे, कर्म सिद्धांत आहे. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात, त्यामुळे तुम्ही याच दोषी आहात. माझं कर्म आणि मी स्वतःच या कारणास दोषी आहे. तुम्ही दुःख वाटून घेण्याची काही गरज नाही. मी माझं कर्तव्य पार पडत आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडावं, अशी भावना तो आपल्या वडिलांच्या चरणावर ठेवतो. आणि ही भावना ठेवल्यानंतर तिथं सुद्धा आपलं हृदय घट्ट करून श्रीराम तिथनं त्यांचा पिताश्रींचा निरोप घेतात आणि तिथनं पुढं निघतात. त्यावेळी सगळे सामंत, राजे, मंत्री सगळे आता पुढच्या स्टेपमध्ये सगळे उभारले आहेत. ज्या सगळ्या मंत्र्यांचं, सगळ्या सामंतांचं आणि सगळ्या राजांचं सगळ्यांचं मत होतं की या राजगद्दीवर राज्याभिषेक कुणाचा व्हायचा असेल तर श्रीरामाचा करा म्हणून ज्यांचं म्हणणं होतं ते सगळे मंत्री, सगळे सामंत, सगळे राजे वहीने देत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूची धार आहे. सगळे जोर जोरात जसं रामाची पाय आहेत ते पुढं पडतील तसे सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागलं. सगळे राजे रडू लागले. परंतु श्रीराम एक असे व्यक्तिमत्व होते, ते श्रीराम ज्यावेळी ज्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, ज्यांना दुःख व्हायला आहे, त्यांच्या जवळ जाणार, त्यांना आलिंगन देणार आणि त्यांचं सांत्वन करणार. काही घाबरण्याची गरज नाही. मी अतिशय आनंदपूर्वक या वनामध्ये चाललेला आहे, तुम्ही काही घाबरण्याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा ज्यावेळी राम सांत्वन करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी ते राजे जोरात रडू लागतात. त्या राजांचं वहीनं एक राजा, दोन राजा, तीन राजा, सगळ्यांचे सांत्वन, सगळ्यांना आलिंगन.
त्यानंतर सामंत उभे होते, सामंतांचं रडणं, सामंतांचे जे आक्रोश होता. बरेच सामंत असे होते की ते श्रीरामाच्या हाताखाली काम करत होते. ते सामंत ज्यावेळी श्रीराम त्यांच्या जवळ आला त्यावेळी त्यांच्या अश्रुधारा थांबनात की ते एवढे जोरात हंबरून रडायला लागले की राजन तुम्ही आम्हाने सोडून जाऊ नका, वाटलं तर आम्ही हे नगर सोडून हे राज्य सोडून जातो, परंतु तुम्ही आम्हाने सोडून जाऊ नका. श्रीराम परत त्यांच्या पाठीवरनं हात फिरवतात आणि त्यांना सांत्वन देऊन म्हणतात की काही घाबरण्याची गरज नाही, तुम्ही कोणत्याही मनामध्ये विकल्प करू नका, मी व्यवस्थित रूपाने जातोय आणि व्यवस्थित रूपाने येतोय. आता सामंत झाल्यानंतर मंत्र्यांची वारी होती. तिथं मंत्री आल्यानंतर त्या मंत्र्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू होते. ते सुद्धा श्रीराम जवळ जसे येतील त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधार चालू होते. असा एक नगरातला अयोध्या नगरामधली एक सुद्धा व्यक्ती नव्हता की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते. आम्ही जीवनामध्ये येत असताना अशा गोष्टी करणं आवश्यक आहे. आचार्य सन्मनसागर महाराज कायम म्हणायचे, जब तू जग में आया तो तू रोया जग हंसा, लेकिन जग में जीते समय तो ऐसी करनी कर कि जब जब तू जाएगा तब तब पूरा जग रोए और तू हसे. श्रीरामाने जीवनामध्ये दुसरं काहीही केलं नव्हतं. सगळ्या व्यक्तींच्या विषयी व्यवहार, वात्सल्य आणि प्रेम, या प्रेमाच्या भावना श्रीरामाने सगळ्यांच्या मनामध्ये जागृत केल्या होत्या. धर्म त्यांच्या मनामध्ये जागृत केला होता. एकमेकांच्या विषयी वात्सल्य भाव, एकमेकांच्या विषयी प्रेमाची भाव जागृत करण्याचा प्रयत्न श्रीरामांनी केला होता. आणि ते वात्सल्यच आज त्यांच्या पायामध्ये बेड्या म्हणून घातल्यासारखं होऊ लागले. सगळे मंत्री एवढ्या जोरात रडू लागले. ते सगळे मंत्री म्हणत आहेत की श्रीराम तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो, परंतु तुम्ही इथं राहावं आमची इच्छा आहे. परंतु त्यांचं सुद्धा सांत्वन करत करत श्रीराम तिथनं बाहेर पडतात. तिथनं पुढे येतात. पुढं आल्यानंतर ज्यावेळी राजवाड्याच्या बाहेर येत असतात त्यावेळी सगळी जनता आहे, सगळे श्रावक श्राविका, जे सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे जे आहे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तिथनं आता बाहेर पडणार आहेत. आता घराला आणि नगराला तर पार केले. श्रीरामांच्या मनामध्ये विचार होता की एवढ्या सगळ्यांना कसं पार पाडायचं आहे, की या सगळ्यांना कसं पद्धतीनं मी पार पाडू शकतोय, ही मनामध्ये विकल्प चालू होते. त्यावेळी सगळे रस्त्याच्या कडेनं सगळे उभारलेले आहेत. सगळे काही जण रस्त्याच्या कडेला उभं राहून तिथं श्रीरामांची पूजा लांबूनच करल्यात. पूजा आदर सत्कार रूपामध्ये. पूजा शब्दाचे लय अर्थ आहेत, तेच घोळ आम्ही करतोय. नुसतं कुठेतरी शास्त्रात वाचलं तर पूजा शब्द वेगळा अपेक्षेने लावतोय. परंतु सगळे श्रावक श्राविका त्या रामांचा आदर सत्कार करल्यात. आणि बरेच जण तिथं उभा राहून मनामध्ये विचार करल्यात की असा कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं असला निर्णय घेतलाय की अशा गुणवान योग्य अशा राजाला आणि अशा योग्य पुत्राला राज्य न देता कुठल्याही पुत्राला राज्य देऊन या पुत्राला वनामध्ये घालवत आहेत, असे कोणी निर्णय घेताय कुणास ती मनात विचार करल्या. असा निर्णय घेण्याआधी त्यांची जीभ का बंद पडली नाही. कोण म्हणाले, मी नव मायाड बघचिला. तिथे श्रावक श्राविका म्हणाल्या. एवढी भावना खालच्या पातळीला चालली आहे, कारण की आमचा जो होणारा राजा होता अजून राजा झाला नव्हता. ते सगळे त्याविषयी एवढी भावना उत्कृष्ट करल्यात की एका व्यक्तीला सोडून जाताना असा त्रास त्या श्रावक श्राविकांना व्हायला. त्यावेळी परत तो श्रीराम आपलं हृदय घट्ट करतोय आणि व्यवस्थित रूपानं तिथनं त्यावेळी लक्ष्मण पाठीमागनं चालत. आता तिथं तिसरं पात्र आहे. राजमहालाच्या बाहेर जात असताना एक पात्र पहिलाच राजमहालाच्या बाहेर उभारलेलं आहे, ती सीतामय्या. त्या श्रीराम सीतामय्याजवळ येतात आणि सीतामय्याचं हात आपल्या हातात घेतात आणि म्हणतात की हे प्रिये, मी या 5च्याच नगरामध्ये चाललोय आणि तू इथंच राजमहालामध्ये निवांतमध्ये राहा. हे शब्द काढल्यानंतर सीताच्या डोळ्यातून अश्रू यायला चालू होतात आणि सीता म्हणते की हे प्राणनाथ, जिथं तुम्ही तिथं मी.
जिथं तुम्ही आजचीला तिथं मी असणार आहे. त्यामुळे कोणतेही तुम्ही विकल्प संकल्प मनामध्ये काही बांधू नका. तुम्ही ज्या रस्त्यानं जातील ना त्या रस्त्यानं मी असणार आहे तुमच्या पाठीपाठी. आणि ज्यावेळी संकट तुमच्या पुढे असेल त्यावेळी मी संकटात पुढे सुद्धा असणार आहे. आजची सीता असती तर 14 वर्ष वनातनं आल्यावर मिस कॉल करा येतो. ती सीता मैया होती. ती जातानाच म्हणणार, जायच्या तिथं दरवाज्यात तर कशाला येत्या, लांबनच फोन करून सांगणार हां चाललाय जावा. ज्यावेळी 14 वर्ष पूर्ण झाल्यावर वनातनं तुम्ही घरला येता तेव्हा मला फोन करा, मिस कॉल करा, मी येते स्वागताला. संपत्ती तेवढी खायला. ती सीता वेगळी होती सोडा, आजच्या सीतेच सांगितलं. त्यामुळे एक त्या सीता म्हणणार नाही हो बर किती सीता दाखवू. तर त्या सीतेनं ज्यावेळी तसं म्हणल्यानंतर श्रीराम बी तयार झाले. लक्ष्मण पाठीमागं आहे. श्रीरामांच्या पाठीमागं सीता त्यांच्याबरोबर चालल्या की सगळ्या अलंकाराने सुसज्जित असलेली सीता एवढी सुंदर दिसत होती. आणि ती सुंदर सीता आता कुठं जाणार आहे, वनामध्ये जाणार आहे. ज्यावेळी आता तिघही बाहेर पडलेले आहेत. श्रीराम सुरुवातीला आहेत, मध्ये सीता मैया आहे, पाठीमागं लक्ष्मण आहे. की लक्ष्मण चालत असताना सुद्धा असं चालत होता की सीता मैयाची जी सावली पडत होती सावलीच्या पाठीमागनं चालत होता. सावलीवर माझा पाय पडू नये, कारण माझी कोण आहे ती वहिनी आहे. बरोबर बरोबर काय, एवढी भावना अंतरंगामध्ये उत्कृष्ट त्या लक्ष्मणाने ठेवली होती. तो अंतर ठेवून चालत होता. आणि ज्यावेळी फक्त त्याचं लक्ष इकडे तिकडे सीताकडे त्यानं बघितलंच नव्हतं, नुसता खाली बघून तो चालत होता. हे तिघही ज्यावेळी वनाकडे जाण्यासाठी आता नगरामधून चालल्यात, त्या नगरातले सगळे लोक असं म्हणाल्यात की काय या तिघांचं, या राजकुमारांचं आणि ही आमची महाराणी आहे तिचं काय रूप आहे, आणि यांना जंगलामध्ये पाठवाल्यात, वनामध्ये पाठवाल्यात, अशी कोण व्यक्ती आहे त्यांचं जीवनामध्ये. त्यांना मनामध्ये काय वाटलं नाही, पुढचं मी सांगाले हो. मनामध्ये काहीही वाटलं नाही की अशा व्यक्तीला या तिघांना सुद्धा वनामध्ये पाठवण्याची किमया त्यांनी केलेली आहे. अशी भावना सगळे श्राविक मनामध्ये करले. आणि बऱ्याच तर पत्नींनी आपल्या पतिराजांना तिथेच उभारून जवळजवळ उभारून लगेच सांगितलं आपण सुद्धा राजाबरोबर जायचं. हां तिथंच सगळ्यांनी सांगितलं आपण त्यांची साथ सोडायची नाही. त्यांनी कुठेही वनात जाऊन द्यात, जंगलात जाऊन द्यात, डोंगरात जाऊन द्यात, डोंगराच्या खाली जाऊन द्यात, कुठेही जाऊन द्यात, आपण त्यांच्यावर जायचं असे सांगितल्यानंतर बरेच पतिराज तयार झाले. ठीक आहे. आणि ज्यावेळी श्रीराम सीतामैया आणि लक्ष्मण चालत चालले आहेत, त्यांच्या पाठीमागे जनता सामंत राजे सगळी चालले आहेत. आता श्रीरामाने एकदा आपली नजर वळवून पाठीमागे बघितलं, अरे ही सगळी जनता आपल्याच पाठीमागे आहे. नगर सगळं ओस पडायचं, सगळी जनता आपल्याच पाठीमागे आहे. त्यावेळी श्रीरामाने विचार केला काहीतरी युक्ती करून यांना दूर करणं आवश्यक आहे. आणि कोणती तरी युक्ती माझ्या जीवनामध्ये मी आत्ता करणं आवश्यक आहे, नाहीतर सगळं नगरातलं वातावरण आणि माझ्या घरातलं वातावरण पूर्ण बिघडून टाकेल. ही सुद्धा मनामध्ये संकल्पना होती. आणि त्यावेळी तसेच नगराबाहेर पडल्यानंतर नगराच्या बाहेरच ज्यावेळी एक सूर्य नगरातून अस्त होत होता, दुसरा सूर्य सुद्धा त्याच वेळी अस्त पावत होता. जो सूर्य समान अयोध्या नगरीचा राजकुमार श्रीराम होता, तो नगरातून बाहेर पडत होता. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सोडून पश्चिम दिशेला जाणारा सूर्य सुद्धा मावळत होता. आणि त्याच संध्याकाळच्या समयाला नगराच्या बाहेर एक अरनाथ भगवंतांचं मंदिर असलेलं ते मंदिर श्रीरामाने दिसल्यानंतर त्यांनी त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. श्रीराम सीतामैया आणि लक्ष्मण त्या अरनाथ भगवंतांच्या मंदिरामध्ये प्रवेश करतात. पहिला तिथंच मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी 2 पावलं पाठीमागे सरून त्यांनी अष्टांग नमस्तू तिथं भगवंतांना केला आणि ते आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत. 3 दरवाजे, सुंदर असं मंदिर, आणि त्या मंदिराला 3 दरवाजे होते. एका दरवाजाने ते प्रवेश करतात आणि तिथं भगवंतांचं आत दर्शन घेतात.
दर्शन घेतल्यानंतर तिथं भगवंतांची बसून आराधना थोडी करतात आणि आराधना केल्यानंतर सगळे पाठीमागं सामंत मंत्री राजे सगळे श्रावक श्राविका आहेत. त्यांनी विचार केला की याच मंदिरातील एक खोली बाजूला होती, त्या खोलीमध्ये जाऊन ते विश्रांतीसाठी थांबतात. आता सगळे सामंत मंत्री राजे श्रावक श्राविका ते सुद्धा अरहनाथ भगवंतांचं दर्शन करतात आणि दर्शन केल्यानंतर ते सुद्धा विश्रांतीसाठी त्याच मंदिरात इकडे तिकडे जागा पकडून सगळे विश्रांतीसाठी तिथंच थांबतात. काही मंदिराच्या बाहेर, काही विश्रांतीसाठी थांबतात. जसं जसं वेळ पुढे जाईल तशी रात्र होत चाललेली होती. रात्रीचा अंधार होत चालला आणि अंधार ज्यावेळी होत चालला, पूर्ण अंधारमय वातावरण बनल्यानंतर ज्यावेळी आता सगळे गाढ निद्रेमध्ये झोपलेले आहेत असं रामाला वाटलं. सगळेजण गाढ झोपेमध्ये आहेत. काय कायांच्या वेगवेगळ्या रात्रीच्या क्रिया चालू आहेत. सगळे गाढ झोपेमध्ये झोपले आहेत हे कळल्यानंतर श्रीरामाने निर्णय घेतला, आत्ता मला संधी आहे. त्याने हातामध्ये कंदील घेतला. कंदील घेतल्या लक्ष्मण त्यांनी तो कंदील आपल्या हातात घेतला. सीतामय्या सुद्धा उठली. सीतामय्याला मधोमध घातले. त्यावेळी श्रीराम, सीतामय्या आणि लक्ष्मण हे तिघेही हातात लक्ष्मणाच्या हातात कंदील घेऊन आता तिसऱ्या दरवाजाच्या बाजूला होऊन दुसऱ्या दरवाजातून आता बाहेर पडतात. आणि ज्यावेळी सगळ्या नगरातल्या सामंतांनी आणि राजाने विचारलं होतं, श्रीराम तुम्ही कोणत्या दिशेला जाणार, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी उत्तर दिशेला जाणार म्हणून सांगितलं होतं. आठवतंय काय? सकाळी जेवलेलं आठवत नाही महाराज, तुम्ही आता 2 आठवड्याचं पाठीमागचं विचारलंय. तर त्यावेळी सांगितलं होतं, परंतु श्रीरामाने आता मार्ग बदलला आणि त्यांनी दक्षिण दिशेला प्रवेश केला. हातामध्ये कंदील गेले. घोर अंधार, त्या वनामध्ये हिंस्र असे पशुपक्षी सगळे पशु आहेत. त्या वनामध्ये कोणतीही भीती न बाळगता तिघही त्या वनामध्ये प्रवेश करतात. हातामध्ये एक कंदील घेतलेला आहे आणि त्या कंदिलाच्या द्वारातून ते चालत चालत तसेच पुढे चालले आहेत. आणि त्याच वेळी काय होते, 1-2 सामंतांना जाग येते. ते सामंत उठून जाग आल्यावर बघतात तर श्रीराम नाहीत, श्री लक्ष्मण नाही, सीतामय्या सुद्धा नाही. सगळ्यांना लगेच हलवून ते जाग करतात की आपले राजकुमार कुठे निघून गेले. सगळे वेगवेगळे सुंदर असे हत्ती, सुंदर असे घोडे घेऊन येतात तिथं आणि श्रीराम लक्ष्मणांचा आणि सीतामयेचा शोध घेण्यासाठी त्या जंगलाच्या वनाच्या दिशेने इकडे तिकडे जात असतात. त्याच वेळी काही भागाला त्यांना प्रकाश दिसतोय आणि काही चमकत असलेलं दिसतंय. ते आपले घोडे, हत्ती जोर जोरात त्या श्रीरामांना गाठतात आणि खरोखर ते श्रीरामच होते. त्या श्रीरामांना जाऊन तिथं प्रणाम करतात आणि म्हणतात की राजकुमारजी, आपण एवढ्या रात्री या हिंस्र अशा जंगलामध्ये आम्हाने न सांगता आम्हाने चुकून प्रवेश करलाय. किमान आम्हाने तर राहून दे, जे हत्ती आहेत ते घोडे आहेत हे तर घेऊन जावा. श्रीराम म्हणतात नाही, ते मी कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करू शकत नाही. त्यावेळी सामंत, जर तुम्ही आम्हाने सांगितलं नसता, आज जर तुमच्याबरोबर सीतामय्या नसती तर तुम्ही आम्हाने सापडलाच नसता असे म्हणते. कारण की सीतामय्याच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या माध्यमातून त्या सामंतांनी श्रीरामांचा शोध घेतला होता. रात्री बी चमकत होतं. आणि हा झाल्यानंतर आता त्यावेळी ते सामंत सगळे विचार करतात आणि सामंतांना श्रीराम म्हणतात तुम्ही इथून निघून जाऊ. श्रीराम म्हणल्यानंतर सामंतांना एवढा हृदयावर आघात होतोय, ते जोर जोर रडायला लागतात आणि रडत रडत आपल्या मनाला म्हणतात की यांनी किती आपलं हृदय निष्ठुर केले कुणास ठाऊक. आपल्या आई वडिलांना, आपल्या भावांना, आपल्या राजांना, मंत्र्यांना, सामंतांना सगळ्यांच्या विषयी एवढं हृदय निष्ठुर बनवून ते आत्तासुद्धा आम्ही सेवेला आलो तरी सेवेपासून आम्हाला दूर करल्यात आणि आम्हाला जावं म्हणून.
हे हृदय निष्ठूर केल्यानंतर त्यावेळी सामंतांचा, राजांचा, मंत्र्यांचा नाईलाज होता आणि ते नाईलाज करून तिथनं निघून जातात. आणि ही कथा उद्याच्या भागामध्ये आपल्याला आचार्य भगवान रविसेन स्वामीजी परत जंगलातील महाभयंकर प्रसंग उद्याच्या भागामध्ये, त्याचबरोबर घरातील झालेलं वातावरण आणि त्यांच्या आई वडिलांची आणि त्यांच्या भावांची झालेली स्थिती याचं परत वर्णन आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहेत. मी एवढीच भावना करतो की आजचा कर्मसिद्धांत आपल्या जीवनामध्ये काय घ्यायचं असेल की या जगात कोण कुणाचं, तुम्ही म्हणला मी काय म्हणलो नाही, या जगात कोण कुणाचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त जीवनामध्ये कोण कुणाचं असेल, खरे देवशास्त्र गुण आणि धर्म आपला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आजचा कर्मसिद्धांत एवढाच आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये भावनेला महत्त्व न देता आमच्या कर्तव्यांना महत्त्व देणं आवश्यक आहे. जो भावनेला महत्त्व देणार आहे तो निश्चित रूपाने जीवनामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. जो कर्तव्यांना स्थान देणार आहे तो जीवनात निश्चित रूपाने 100% यशस्वी होणार आहे. आजचा कर्मसिद्धांत मिळतोय. आम्ही आमच्या जीवनामध्ये या कर्मसिद्धांतानुसार चाललो तर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर तुमचं कर्तव्य लक्षात येऊन त्या कर्तव्याप्रती तुम्ही जागृत होऊन तुमचं कर्तव्य पार पाडावं. आई वडिलांनी आई वडिलांचं कर्तव्य पार पाडायचं आहे, मुलांनी मुलांचं कर्तव्य पार पाडायचं आहे, श्रावक श्राविकांनी श्रावक श्राविकांचं कर्तव्य पाडायचं आहे, महाराजांनी महाराजांचं कर्तव्य पार पाडायचं आहे. या सगळ्या कर्तव्यांना आपण जाणलो, त्या अनुशासनामध्ये राहून जर कर्तव्य पार पडलं तर निश्चित रूपानं कल्याण झाल्याशिवाय मी एवढीच भावना करतो की या कर्तव्यामुळे तुमचं लवकरात लवकर कल्याण व्हावं एवढी भावना करतो. आणि वानले विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न को.